राहुल गांधी होणं पण सोपी गोष्ट नाहीये. कारण ज्या व्यक्तीचा जो कोणी उठतो आणि तिरस्कारच करतो, कोणी पप्पूच बोलतो, कोणी राजकारणातली गेलेली केस म्हणतो, कोणीही काही बोलतं, बट त्या माणसाने कोणाचाच तिरस्कार करत नाही. कोणी विरोधक असो किंवा जवळचा व्यक्ती. काल जी घटना घडली पश्चिम बंगालमध्ये, ममता बॅनर्जी यांच्या पुतण्यावर ज्या समाजकंटकांनी त्यांच्यावरती हल्ला केला, त्यांच्यावरती अंडे फेकले, त्यांच्यावरती दगड फेकले, त्यांच्यावरती हल्ला झाला, लगेचच राहुल गांधी यांनी फोन करून ममता बॅनर्जी यांना विचारपूस केली आणि त्यांना सांगितलं की तिथं जर काही इलाज होत नसेल, तिथं जर कोणी हॉस्पिटलमध्ये जर घेत नसतील तर त्यांना हैदराबादला शिफ्ट करा, पुढचं जे काही आहे ते मी बघून घेतो. त्याच राहुल गांधींना ममता बॅनर्जी यांनी 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्यास असमर्थ आहे तेच ममता बॅनर्जी बोलले होते. आणि 2019च्या निवडणुकीमध्ये पश्चिम बंगालमध्ये एकही जागा काँग्रेसला सोडलेली नाही. आज तेच राहुल गांधी त्यांना फोन करून विचारपूस करतात आणि बोलतात की तिथं जर काही हॉस्पिटलमध्ये जर कोणी ॲडमिट करून घेत नसेल तर मला सांगा, मी हैदराबादला शिफ्ट करून जे काही उपचार आहे ते मी तिथं करून देईल तुम्हाला. सांगण्याचं तात्पर्य एवढंच, पैसा, पाणी आणि हे राजकारण जास्त दिवस टिकत नाहीये, म्हणून माच करू नका.